अध्याय 5वा सुरू होतोय आणि अध्याय 5वाचा पहिला श्लोक असा आहे. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छ्रेययतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छ्रेययतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्थ आहे, हे कृष्णा, कर्माचा संन्यास एकदा सांगतोस आणि पुन्हा कर्माचा योगही स्तविस्तोस. या दोहीतील जे एक अधिक चांगले श्रेयस्कर असेल ते मला निश्चयाने सांग. समगीत ह्या श्लोकावर बाप्पासाहेबांचं. देवा कर्माचा संन्यास तसा सांगसी योगास श्रेय एक जे दोन्हीत सांग तेच मज निश्चित. ओवी माऊलींची. मग पार्थ श्रीकृष्ण ते म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. मग पार्थ श्रीकृष्ण ते म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे. मग अर्जुन कृष्णाला म्हणाला, अहो हे असे कसे तुमचे बोलणे, उलटसुलट बोलतायत आपण. यात एक समान हेतू असेल तर बुद्धीने विचार करता येईल. अर्जुनाला संशय उत्पन्न झाला. मी अगोदर सांगितलं की ट्रेलर चाललंय, ट्रेलर. थोडा अनुभव दाखवतायत भगवान आणि अर्जुना पुढे भविष्यात कसा तुला अनुभव येईल हे सांगतायत. लक्षात घ्या. थोडा अनुभव देत आहेत आणि दृढीकरण अर्जुनाचं नाही आहे. खूप वेळ लागणार आहे. आणि काही काही तर फक्त ओव्या वरच्या अशा टाकल्यात की असं येईल, असं येईल, असं येईल, असं होईल. मागच्या याच्यात संन्यास योग असा भगवंतांनी त्याला उपदेश केला की अर्जुना संन्यस्त वृत्तीने राहा, संन्यासी हो. ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या. आणि आता ज्यावेळेस भगवान म्हणतायत अर्जुना तसं नाही, कर्म कर, तेव्हा अर्जुन म्हणतो दोन्ही मधलं मी काय समजू भगवंता, तू उलटसुलट बोलतोय. एकदा एक म्हणतोय, एकदा एक म्हणतोय, आम्ही काय करावं. ज्या वेळेस अनुभव येत नाही, कमी प्रमाणात असतात, त्यावेळेस साधकांची दशा अशीच असते. आणि भगवंताला घाई नेण्याची, हे लक्षात घ्या. 1-1.5 तासात अर्जुनाला पूर्ण करायचं आहे. माया चालवलेली आहे आणि त्या मायेमध्ये सगळ्याला जवळपास बेशुद्धी आलेली आहे आणि अर्जुनाला इकडे पूर्ण करायचं आहे. सगळं नाटक आहे आणि सगळे संशय देखील त्याचे समाप्त करायचे आहेत. त्याकरता तो म्हणतो भगवंता एकदा तू एक म्हणतोस, एकदा तू एक म्हणतोस, काय समजावं आम्ही. मग पार्थ श्रीकृष्ण ते म्हणे, मग पार्थ श्रीकृष्ण ते म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंतःकरणे विचारूप आहे. मी विचार केला असता भगवंता, जर
दोन्हीमध्ये काही साम्य असतं, पण एक दुसऱ्याच्या एकदम उलट तू बोलतोयस. काय बोलतोय आता पुढच्या ओळीत? मागा सकळ कर्माचा संन्यास, तुम्हीच निरूपिला होता बहुवस. तरी कर्मयोगी केवी अतिरस, पोखी तसा पुढती. मागा सकळ कर्माचा संन्यास, तुम्हीच निरूपिला होता बहुवस. या बोलण्याच्या आधी सर्व कर्मांचा त्याग करावा असे तुम्ही पुष्कळ प्रकरणी सांगितले होते. पा कर्म थिअरी मांडलेली. भगवंतानी अनेक गोष्टी मांडल्या. कर्माचा त्याग मांडला, कर्मफलाचा त्याग मांडला, कर्म आसक्तीचा त्याग मांडला. अर्जुनाने नेमकं उचललं कर्माचा त्याग. सगळं कर्म त्यागलं पाहिजे आणि बसलं पाहिजे आपलं ध्यानस्थ अवस्थेत. मग युद्ध कशाला करायला सांगतोस? कोणतं तरी एक सांग. म्हणजे नीट आकलन जसे आपल्या साधकाला होत नाही तसं अर्जुनालाही झालं नाही. नेमकं काय स्टेजेस आहेत त्या, आणि नेमका कर्माची थिअरी अर्जुनाला समजलीच नाही. दुसऱ्या अध्यायापासून कर्म थिअरी सुरू होते. तिसरा चौथा अध्याय झाला तरी नीट आणि पूर्ण कल्पना अर्जुनाला येत नाही आहे. जसे आपल्यालाही कन्फ्युजन आहे, कारण गूढ आहे ते सगळं. या बोलण्याच्या आधी सर्व कर्माचा त्याग करावा असे तुम्हीच पुष्कळ प्रकाराने सांगितले होते, आणि आता कर्मयोगाविषयी पुन्हा आग्रह कसा वाढवितात? आणि आता म्हणतात कर्मयोग कर, कर्म कर. मागा म्हणजे अजून संन्यासही समजला नाही आणि कर्मयोगही अर्जुनाला समजला नाही. मागा सकळ कर्माचा संन्यास, तुम्हीच निरूपिला होता बहुवस. तरी कर्मयोगी केवी अतिरस, पोखी तसा पुढती. ऐसे द्वयार्थ बोलता, दादा कोंडके टाईप दोन अर्थ निघतात. ऐसे द्वयर्थ हे बोलता, आम्हा नेण तयाचिया चिंता. आपुलिये चाडे श्री अनंता उपजनो हे अनंता. असे दोन अर्थी द्वयार्थी बोलण्यात तर आपल्यासारख्या अज्ञानी लोकांच्या मनाला आमच्या इच्छेप्रमाणे उमजत नाही. आमच्यासारख्या अज्ञानी लोकांच्या मनाला आमच्या इच्छेप्रमाणे उमजत नाही. आम्हाला अर्थच कळलं ना. एकदा असं सांगतात, एकदा तुम्ही असं सांगतात. नेमकं आम्ही काय करावं? कारण आम्ही अज्ञानी आहेत. आम्हाला स्पष्ट पाहिजे. उठ चालायला लाग. एकीकडे सांगायचं उठ चालायला लाग, एकीकडे बसले तर बसा. आता समजायचं काय आम्ही नेमकं काय करायचं? ऐके एक सारा ते बोधिजे, जरी एक निष्ठची बोलिजे. हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. मी काय म्हणतो ते ऐक. सर्व बोलण्यातील एका सार भागाचा बोध करायचा असेल तर एकच पण निश्चित बोलावे. हे दुसऱ्याने तुम्हाला सांगितले पाहिजे काय? भगवंता तुमच्यासारख्याला सांगावं लागतं का? काय ते एक सांगा बरं. पक्क नापास व्हायचं का पास व्हायचं? नापास झालं तरी चालतं, पास झालं तरी चालतं, असं काय लावलं आहे? नक्की एक सांगा. ज्ञानेश्वरीला आलं तर चालतं, नाही आलं तर चालतं. मग संन्यास वृत्तीनं राहायचं की कर्म करायचं, कुठलंही एक निश्चित सांगा. आपल्यासारख्याला सांगायची गरजही पडते काय दुसऱ्यानी? अजून श्रद्धा वाढलेली नाही आहे अर्जुनाची जेवढी पाहिजे तेवढी. टोन कसा येतोय? आपल्यासारख्याला सांगायची गरज पडते काय?
लक्षात घ्या. ऐके सारा ते तरियाची लागी तुमते, म्या राऊळासी विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा. तर याच बाबतीत मी मागे तुम्हा देवापाशी विनंती केली होती की हा परमार्थ गूढ अर्थाने सांगू नका. लक्षात घ्या. अर्जुनाला गूढ वाटतोय आणि आपल्या साध्या महाराजाला तर असं वाटतंय की खिशात घालून परमार्थाला फिरायलेत. प्रत्येक धर्मातले महाराज खिशात घालून फिरायलेत. सगळं परमार्थ आम्हाला माहिती आहे. अर्जुन म्हणतो मुळात गूढ आहे परमार्थ, आणि तुम्ही स्पष्ट जर सांगणार नसेल तर उपयोग काय होणार आहे. आम्ही मागेच विनंती केली होती की परमेश्वरा, हे देवा श्रीकृष्णा, तू गूढ अर्थाने बोलू नकोस, स्पष्ट सांग. लक्षात घ्या. म्हणून मोदीजी महाराजांनी इंदोरमध्ये, काशीमध्ये असताना बाप्पासाहेबाला स्पष्ट सांगितलं, काव्य करू नका, सरळ सोप्या भाषेत अनुभव लिहून जा, सर्वसामान्यांना कळतील असे लिहून जा, नाही तर पुन्हा प्रवचनकार आणि कीर्तनकार आणि दुकानदाऱ्या सुरू होतील आपल्या या अभंगावर. काय खरे अर्थ आहेत आणि काय खोटे अर्थ आहेत. लक्षात घ्या काय वाक्य आहे. तरी बाप्पासाहेबांचं काही काव्य झालंय ज्येष्ठ रूपाने, पण नाही तर बाप्पासाहेबांनी खरंच एक महाग्रंथच केला असता काव्याचा. करू नका, सरळ साध्या भाषेत अनुभव लिहून जा. म्हणून आपल्या डायऱ्या मेंटेन झाल्या पाहिजेत. ज्ञानेश्वरीपेक्षा कितीतरी पटीनं त्याचं महत्त्व राहणार आहे. जगामध्ये असे अनुभव नाहीत लिहिलेले कोणाचे. गरज नाही काय पाहायची, आपलीच अनुभवेश्वरी. ज्ञानेश्वरी काय, आपलं स्वतंत्र ग्रंथ ह्या योगदानचा होईल, त्याला अनुभवेश्वरी असं म्हणूया. स्वतःचे अनुभव. म्हणून त्यांनी सांगितलं की परमेश्वरा, गुढ बोलू नकोस रे. अगोदर विनंती केली, आताही विनंती करतो, नक्की एक सांग. परी मागीला सो देव, आता प्रस्तुती उकल देखावा, सांगे दोही माझी बरवा मार्ग कवन. परंतु देवा, मागे झाले ते गेले, जाऊ दे. शिकता का हरी मासे, जे झाले ते विसरून जा. आता दोन्ही मार्गापैकी उत्तम मार्ग कोणता, हे यावेळी उघड दिसावा असे सांगा. स्पष्ट सांगा आम्हाला की दोन मार्गापैकी आम्ही कुठली निवड करावी. जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबित ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा सवियाची. जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबित ये फळा, जो शेवटपर्यंत पूर्णावस्थेपर्यंत निर्धारित अचूक फळ देतो. आता कसा मार्ग पाहिजे ते अर्जुन सांगतोय. शेवटपर्यंत पूर्णावस्थेत मी पोचलो पाहिजे, नंबर 1, पहिली 8 असं सांगा बरं का. आता दोन्हीतून कोणता मार्ग आहे, निर्धारित आणि स्पष्ट आम्हाला रेषा आखून द्या, बस असंच चालायचं. नंतर अचूक फळ देतो असं झालं पाहिजे. अचूक, उगच वाकड तिकडं फळ नको आम्हाला. बरोबर त्या गंतव्याला, त्या स्टेशनपर्यंत मी गेलो पाहिजे, इतकं स्पष्ट क्लिअर कट असलं पाहिजे. त्याचे अनुसरण केले असता सुलभ व सहज होईल असा तो असावा. पुन्हा कसा असावा, कष्टसाध्य नको. काढा 1000 दंड बैठका रोज, असे नको. कष्टसाध्य नको. सुलभ म्हैस असावी, चारा कमी खावी, दूध जास्त द्यावी, हे सगळं असं सुलभ असावा, सोपा व सहज करता येईल असा असावा. भगवंता असा मार्ग पाहिजे.
स्पष्ट, निर्धारित, स्पेसिफिक आणि सुलभ आणि सहजगत्या आम्हाला स्टेशनापर्यंत बरोबर आणि पूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचवणारा. आता सांगा दोन्हीतून कोणता मार्ग श्रेष्ठ आहे? जैसे निद्रेचे सुख न मोडे. वा, काय गोडोवी, काय उपमा आहे. कसा मार्ग असावा? झोपीत परमेश्वरा मी गेलो पाहिजे. काय ओवी अतिशय सुंदर आहे बरं. जैसे निद्रेचे सुख न मोडे. मी जर झोपीत असेल ना परमेश्वरा, तर झोप भंग न झाली पाहिजे. पहा मार्ग. झोप देखील भंग होता कामा नये. कारण निद्रेमध्ये एक सुख आहे. पहा, म्हणूनच माणसं झोपतात की नाही. टर. आणि ज्ञानेश्वरीतली निद्रा तर फारच छान असते. कोणी उठूच नाही असं वाटतं. आळंदीला कॅसेट चालली म्हणजे काही लोक झोप घेतात. मी एकदा विचारलं, का झोप घेता? म्हणजे आम्ही त्याच्यासाठी आलो, घरी येत नाही म्हणून. ते बरोबर कॅसेट लावली की झोप येते म्हणले. हा म्हणलं मग घ्यायला हरकत नाही, एरवी येत नाही. म्हणून मार्ग कसा पाहिजे? जैसे निद्रेचे सुख न मोडे. नाही का हो मार्ग? निद्रामध्ये, योग निद्रा हा शब्द आपल्याकडे आहे. निद्रेमध्ये देखील साधना झाली पाहिजे. आणि अर्जुनाने पहिल्यांदाच सांगितलं, भगवंत असा मार्ग दे. खाताना साधना, बोलताना साधना, निद्रेची साधना, गप्पा मारल्या तरी साधना. काय सुंदर. याला सुलभ आणि सोपा मार्ग म्हटलंय अर्जुनाने. भजन करायला जागा राहावं लागेल की नाही? मग भगवद्गीतेमध्ये भजन आहे का? तो म्हणतो झोपही माझी मोडू नये. झोपलं तर भजन झालं पाहिजे. मग आता तथाकथित भजन सध्या चालतंय ते आहे का ज्ञानेश्वरीत? आता ओवी लांबवणार नाही, पण कसा मार्ग आहे? जैसे निद्रेचे सुख न मोडे. सुख आहे, गाढ निद्रा मोडता कामा नये. आणि मार्ग तरी बहुसाल सांडे. तैसे सुखासना सांगडे सोपे होय. ज्याप्रमाणे झोपेचे सुख तर भंगत नाही आणि रस्ता तर फार मोठा ओलांडला जातो. नुसतं सुख नाही मोडायचंय. भगवंता झोपीत असलो तरी तुला न्यावं लागेल. निद्रा तर भंग पावली नाही पाहिजे. नंबर 1 8. आणि दुसरी काय? रस्ता फार मोठा ओलांडला पाहिजे. तो झोपला होता म्हणून आम्ही वाहनच थांबवलं असं नाही. वाहन तर थांबलं नाही पाहिजे आणि माझी झोपही भंग पावता कामा नये. ॲटोमॅटिकने. आणि खूप मोठा रस्ता ओलांडला पाहिजे झोपेत देखील. म्हणून आपण खुर्ची साधना सांगितली, त्याच्यात कंप्लीट झोप घ्यायला सांगितली. जरा फास्ट ट्रेन येते. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्ग तरी बहुसाल सांडे. मार्ग खूप मोठा आपण आक्रमण केलं पाहिजे किंवा पुढे सरकलं पाहिजे मार्गावरून. आणि झोपेत पुन्हा तैसे सुखासना सांगडे सोपे होय. तशा सुखावं वाहनासारखे सोपे साधन सांगा. इतकं सोपं पाहिजे, झोपही मोडू नये, झोपीचं सुख मिळावं आणि मार्ग तर ओलांडावा. पहा योग कसा आहे आपला. ओवी फार छान आहे बरं. आणि याच्यातच सगळं आलं. येणे अर्जुना चेणी बोले. देवो मती रिझले, देवो मणी रिझले. मग होईल ऐके मणितले संतोषानिया.
अगोदर तर तसं म्हणाला तो, पण नंतर म्हणाला तेव्हा असं पाहिजे, विमानासारखं वाहन पाहिजे, झोपही व्हावी आणि मार्गही, म्हणून याला विमान मार्ग म्हटलं आहे, म्हणून याला विहंगम मार्ग आपल्या याच्यामध्ये म्हटलं आहे. 2 मार्ग आहेत, एक पिपलिका मार्ग, एक विहंगम मार्ग. पिपलिका म्हणजे मुंगी, चालत जावं लागेल स्वतःहून, असा एक मार्ग आहे. आणि विहंगम म्हणजे हा विमान मार्ग आहे. आता कोणी म्हणेल विहंगम कसं, ज्ञानेश्वरीतला रस्ता कसा आहे? ओबी फार चांगली आहे पाठ करायला. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्ग तरी बहुसाल सांडे, तैसे सुखासना सांगडे सोपे होय. आणि पुढे भगवंत काय म्हणतात? येणे अर्जुना चेणी बोले, देवो मनी रिजले, मग होईल ऐके मणितले संतोषोनिया. ह्या अर्जुनाच्या बोलाने देव मनात फार प्रसन्न झाले. बाप्पासाहेबांनी आम्हाला सांगितलं, मोदीजी महाराज त्यांना म्हणाले, मला जो त्रास झाला त्याच्यापेक्षा 4 आणे तुम्हाला होऊ नये असं वाटतं. आणि बाप्पासाहेब म्हणाले, मला त्रास झाला तुम्हाला 4 आणे होऊ नये, पण मी तुम्हाला म्हणणार नाही, कारण तुम्हाला जायचंच नाही. आम्हाला जायचं होतं म्हणून म्हणालो, तुम्हाला जायचंच नाही. मग होईल ऐके मणितले संतोषोनिया. या अर्जुनाच्या बोलाने देव मनात फार प्रसन्न झाले आणि संतुष्ट होऊन त्यास म्हणाले, तसे होईल. पुढे काय सांगतो ते ऐक. म्हणजे भगवान म्हणाले तसाच मार्ग सांगेल की झोप लागावी, झोपीचं सुख मिळावं, आणि कधी पोचलं हे समजून नये. त्याला म्हणतात भगवद्गीतेचा योग मार्ग. आणि होईल म्हणून सांगितलं. ह्या 2 ओव्या पाठ करा पुढे सांगायला. आता भगवान काय म्हणते? खा कामधेनू ऐसी माये. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, माऊलींच्या ओव्या आहेत. आता भगवंत हो म्हणाले, हो रे सांगतो. आता माऊली काय म्हणतात यावर? माऊली शब्द ऐकतायत अर्जुनाचे आणि कृष्णाचे, आणि मग स्वतःचं काही टाकतायत. देखा कामधेनू ऐसी माये, सदैवा जया होये, तो चंद्रही परिला हे खेळावया. काय अप्रतिम उभी आहे माऊलींची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहा, ज्या भाग्यवानाला कामधेनूसारखी आई मिळते त्याला जे खेळावया चंद्र देखील मिळतो. तसे आपल्या पोराला आपण खटारी मोटर गाडी आणून देतो, ती चालतही नाही. की ज्याला आई कामधेनूसारखी मिळालेली आहे, त्या बाळानं चंद्र जरी खेळायला मागितला तर ती कामधेनू चंद्राला आणून देईल त्याला खेळायला. काय कमी आहे त्या बाळाला? म्हणजे पहा काय, सद्गुरू कामधेनूसारखा पाहिजे. लक्षात घ्या, इथे गुरु आणि सद्गुरू मधला फरक. ज्ञानेश्वरीमध्ये सद्गुरू पाहिजे, तो कामधेनूसारखा पाहिजे. दुसरा अर्थ आहे, तो चंद्रही परिला हे खेळा वया. विमान मार्गातून न्यायचं, सिद्धी सामर्थ्याच्या जोरावर न्यायचं. लक्षात घ्या, शेखरनी आमच्या धर्मपत्नी कांता सोमानीला सांगितलं, सोपं नाही आहे. शक्ती थोडी ट्रान्समिट केली तर आम्हाला भरपाई करायला 6 महिने लागतात. एखाद्या शिष्याला, साधकाला शक्ती जर दिली, असं समजू नका मला भरपाई करावं लागत नाही. दिली म्हणजे तुकडा पडतोय त्या शक्तीचा. भगवंत काही फुकट देत नाही आणि देऊही देत नाही. 6 महिने लागतात म्हणले भरपाई करायला.
हे त्याचं वाक्य आहे. इतकं सोपं नाही म्हणले. आपल्याला तर काहीच करायचं नाही, दिलं तेही फुकट वाटोळं करून टाकायचं. असंही पुष्कळ वेळ झालं तर किती कठीण होतं. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूचिया अर्था, काय क्षीराब्धी दूध भाता देची जना. हे पहा, भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे दूध भाताच्या ऐवजी क्षीरसागर दिला नाही काय. उपमन्यू एक उदाहरण आहे. अतिशय गरीब, हा मुलगा छोटा, 5 वर्षाच्या आतील, आणि दूध सगळे मित्र पित होते. आपल्या आईला म्हणाला, आई दूध दे. सगळे लोक गाईचं दूध पितात, मलाही दे. ती पीठ कालवायची पाण्यामध्ये आणि दूध द्यायची. तो म्हणायचा, सगळ्यांचं दूध वेगळं, तुझी चव वेगळी लागायली दुधाची. ती म्हणजे, बाळा आपण गरीब आहेत, गाय नाही आपल्याकडे, कोण देईल. म्हणे देव देत असतो. बस निघाला. छोटा उपमन्यू तप करायला लागला. म्हणून म्हणलं, काही फार छोटी बालकं ओली पहा. 5 वर्षाची बालकं, ध्रुव, प्रल्हाद आणि उपमन्यू, अतिशय मार्कंडेय, ही सगळी 5-5 वर्षाची आहेत. आणि आपण 65 वर्षाचे झाले तर त्या बालका इतकी बुद्धी नाही आली आपल्याला. 5-5 वर्षाची. बसला. भगवान शंभू प्रसन्न झाले. माग उपमन्यू, दूध द्या. आता बालकच शेवटी, मला दूध पाहिजे. आता एवढे तप केल्यानंतर हा दूध मागतो. म्हणून एक लोटभर दे, एक कॅटलीभर, जगभर एवढं देऊ शकले असते, पण दुधाचा समुद्र दिला. घे दूधच दूध, क्षीराब्धी, दुधाचा समुद्र उपमन्यूला अलॉट केला. म्हणून अर्जुनाने मागितलं त्याच्यापेक्षा भगवान उपमन्यूसारखं जास्त देऊ शकतात, अशी ती कामधेनू माय. काम म्हणून ईश्वराला मागू नये, गुरुलाही मागू नये. पण फार नॉर्म्स आहेत, फार नॉर्म्स आहेत. आता सांगत नाही, वेळ नको जायला. क्षीरसागर दिला नाही काय. तैसा औदार्याचा कुरठा, श्रीकृष्ण आपू झालिया सुभटा, का सर्व सुखांचा वसोटा तोची नुहावा. तैसा औदार्याचा कुरठा, त्याप्रमाणे औदार्याचे आगर जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाच्या स्वाधीन झाला असता. आपुला तो देव एक करून घ्यावा. देव आपला करून घ्या, बाकी काहीही नको, काही मागू नका. गुरुला आपलं केलं पाहिजे, देवाला आपलं केलं पाहिजे. काय करायचं करा, काम संपलं. मागितलं की संपले. फारच कठीण आहे सगळी परिस्थिती, आणि नाही ऐकलं तरी संपले. तैसा औदार्याचा कुरठा, श्रीकृष्ण आपू झालिया सुभटा. सुभटा, श्रीकृष्ण तो अर्जुनाच्या स्वाधीन झालाय. भगवानच स्वतः स्वाधीन झाल्यावर काय हो, काय कमी आहे त्याला. राष्ट्रपती तुमचे झाले, काय कमी आहे. तो रणवीर, सर्व सुखांचे वस्तिस्थान का होऊ नये. हा रणवीर अर्जुन
अरे भगवंतच जर त्याचा झाला असेल आणि तो कामधेनू असेल आणि अवधार्याचा तो महाराज असेल तर त्या बाळाला काय कमी आहे? खेळायला चंद्र मिळेल असं माऊली म्हणतात. खेळायला एक चमत्कार कायसा गोसा कशाहून भगवान देईल म्हणाले म्हणून ज्ञानेश्वरांनी या ओव्या टाकल्यात. होय, सांगतो तुला मार्ग तसाच, तुझी झोपही मोडणार नाही आणि तू जाशील देखील त्या विमान मार्गाने. पताही लागणार नाही तू किती गेलास पुढे. म्हणून एथ चमत्कार कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा आता आपुलिया सवेसा मागावा की. श्री लक्ष्मीकांतासारखा धनी मिळाला असता आता त्याने आपल्या इच्छेप्रमाणे मागावे की. अशा मागणी चमत्कार कसला. लक्ष्मीचा पतीच जर याचा झाला असेल तर इच्छेप्रमाणे मिळणार नाही हे बोलायची गरज नाही, मागायची गरज नाही. म्हणून अर्जुने म्हणितले ते हसोणिये रे दिदले तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. म्हणून अर्जुनाने जे मागितले ते देवाने प्रसन्न होऊन दिले असे प्रसंग ज्ञानेश्वरीत पुष्कळ आहेत. भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीकृष्ण जे काय बोलले तेच मी सांगेन. भगवंतानं काय काय अर्जुनाला दिलं हे सांगणार नाही माऊली म्हणतात या ओवीत. म्हणजे किती बारीक टेलिव्हिजन सेट सुरू होता माऊलींचा की भगवंतानं प्रसन्न होऊन अर्जुनाला काय दिलं सांगत नाही, पण गीतेपुरतं मर्यादितच मी सांगणार. लक्षात घ्या काय पॉवर असेल माऊलींची. ओवी पहा किती बारीक आहे, किती बारीक आहे. म्हणून अर्जुने म्हणितले ते हसोणिये रे दिदले तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. भगवद्गीता जेवढी जाते तेवढी, काही ओवी आल्या त्याच्यात म्हणून अमृतानुभव वेगळा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरांनी. भगवान कृष्ण एवढंच सांगतायत गीतेत, त्याच्या पलीकडे मी जाणार नाही म्हणून अमृतानुभव ग्रंथाची निर्मिती झाली ज्याच्यामध्ये माऊलींचे अनुभव आले. आणि इथेही सांगतायत काय दिलं तुम्हाला मी काय सांगू, पण जेवढं भगवद्गीतेत आहे तेवढंच मी सांगणार. श्री भगवान उवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस्स करावुभो तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस्स करावुभो तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. श्री भगवान म्हणतात संकल्पाचा परित्याग व कर्मयोग हे दोन्ही साधने मोक्ष देणारी आहेत, परंतु त्या दोन साधनातील कर्मत्यागाहून कर्मयोग अधिक चांगला आहे. समगीत बाप्पासाहेबांचा ह्याच्यावर योग संन्यास हे दोन्ही मोक्षा समान असुनी कर्मसन्यास पेक्षा कर्मयोग श्रेष्ठ दीक्षा बुद्धी चैतन्य धर्माशी राही दोत मोदी ऋषी. तो म्हणे ग कुंती सुता हे संन्यास योग विचारिता मोक्ष कर तत्वता दोन्ही होती. पा एक प्रकारे अजून कन्फ्युजनमध्ये पडण्यासारखं बोलले भगवान. तो म्हणे ग कुंती सुता, भगवान म्हणाला हे कुंती सुत अर्जुना
आधी आईवरून पोराचं होतं बरं का, आता जसं बापावरून. तुम्ही कोणाचे आहेत? आपल्या बापाचं नाव सांगतो, पूर्वी आईवरून. हे कौंतेय, तो म्हणे ग कुंती सुता, हे संन्यास योग विचारित, मोक्ष कर तत्वत दोन्ही होती. संन्यास योग आणि कर्मयोग हे दोन्ही मोक्षांचे मार्ग आहेत. दोन्हीनं मोक्ष मिळतं. भ्रांती ठेवू नको. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, संन्यास आणि निष्कंप करणारा कर्मयोग या दोहीची तुलना करून पाहिले तर तत्वविज्ञानाच्या दृष्टीने दोन्ही मोक्ष देणारे आहेत. तरी जाणा नेना सकळा सकळा, हा कर्मयोग किर प्रांजळा. पा आता तुम्हाला जो कर्मयोग दिलेला आहे त्याची ओवी पा खास. तरी जाणा नेना सकळा, जाणा आणि नेना, जे जाणते आहेत आणि जे जाणतही नाहीत, नेनते. अज्ञानी आणि ज्ञानी. जाणा नेना सकळा. पुढे हा कर्मयोग किर प्रांजळा. पुढे जेही नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. कर्मयोग कसा आहे लक्षात घ्या. पुन्हा कर्मयोग सुरू झाला आहे. संन्यास योग आणि कर्मयोगाचं पुन्हा कंपॅरिझन. मी म्हटलं ना, हे सारखं येत जाणार आहे कर्म थिअरी. तरी पण पाण्यातून तरुण जाण्याला स्त्रियांना व बालकांना काय सोपे जावे, अनायास वाहन आहे, तसे जाणते नाव जसे सोपे व अनायास साधन आहे, तसे जाणते व नेणते या सगळ्यांना संसार सागर तरुण जाण्याला निष्कंप करणारे कर्मयोगाचे, बुद्धियोगाचे सोपे अनायास साधन आहे. पहा पुन्हा फरक आहे. कर्मयोगाचा अर्थ अनेकांनी कर्ममार्ग केला आहे. आजही हिंदुस्थानात हाच आहे. आणि त्या कर्ममार्गामध्ये नामजप आणलाय, कथा कीर्तन आणली, कर्मकांड आणलं, स्वतःहून इंद्रियामधून करण्याचे सगळे प्रयोग आणले, भजन आणलं, सगळं आणलं आणि त्याला कर्मयोग म्हटलं. उदाहरण कसं दिले कर्मयोगाचं लक्षात घ्या. पोहणं बायांना येत नाही, म्हणजे बाया पात्र नाहीत. पोरांना पोहणं येतं का? येतं नाही. स्त्रियांना नाही. मग त्यांना साधन काय? पैलतीराला तर जायचंय. नाव, त्या नावेत बसायचं. ती पैलतीराला ॲटोमॅटिक घेऊन जाते. ॲटोमॅटिक साधन. नावेत बसल्यावर तुम्हाला होडी वलवावी लागत नाही. का चाटू मारावा लागतो? 10 रुपये दिल्यावर. आपण 10 रुपये दिले ना, 15 रुपये काही 10 रुपये, का चाटू हलवावे लागले? नाही बा, चाटू तुम्ही हलवा, 5 रुपये कमी. असं झालं. ॲटोमॅटिक नाव चालते. भजनाची नाव ॲटोमॅटिक नाही चालत. लक्षात घ्या. जपाची नाव ॲटोमॅटिक नाही चालत. माळ घेतली की ॲटोमॅटिक चालते का? नाम जपाची ॲटोमॅटिक चालत नाही. मंत्र चळे तरी थोडा, धडची होय वेडा. मंत्र जर एखादा घेतला आणि थोडा जर त्याचा उच्चार चुकला, संपले तुम्ही.
म्हणजे सप्तशतीमध्ये एक उच्चार येतो. एक राक्षस इंद्राला संपवायचं होतं त्याला, मग त्याला उच्चार दिला, भार्या रक्षतु भैरवी. माझ्या पत्नी, भार्या म्हणजे माझ्या पत्नीचं हे देवा तू रक्षण कर. ते बोलता बोलता फिसकटलं, भार्या भक्षती भैरवी. हे भैरवी माझ्या भार्येला खाऊन टाक. असा जप झाला. काय होईल? भार्या संपली. कुंभकर्णाच्या जिभेवर असंच उलट झोपच मागितली त्याने. मंत्रांच्या उच्चारामध्ये थोडा रत्तीभरचा अरे ऋग्वेदी मंत्र यजुर्वेदी स्टाईलने जरी म्हटलं तरी गेलं. उच्चार, आघात, लय, स्वर, त्याच्या फ्रिक्वेन्सीज, त्याचा आघात, त्याची गंभीरता, त्याच्या भावना किती कठीण आहे. आणि म्हणून स्त्रियाला नको म्हटलं, कारण त्यावेळेस अडाणी स्त्रिया होत्या म्हणून नको म्हटलं की उच्चार जर यांचे चुकले तर काय होईल. आणि भावना जर परफेक्ट नसेल, उच्चार चुकू द्या, भावना तुमच्या चांगल्या असतील, काही बोला, काही हरकत नाही, पण भावना शून्य पद्धतीने जर उच्चार केला तुम्ही संपले. प्रत्येक मंत्राचं, प्रत्येक याचं, सगळ्यांचं असं आहे. पण इथे स्त्रियांना, बाळांना, ज्यांना काही कळत नाही आणि ज्यांना होणार नाही, स्त्रियांना का होणार नाही की एवढे अवघड साधना, खूप साधनेला बसावं इतकं नाही मिळणार, म्हणून त्यांना कर्मयोग आहे. तोय करणी नावेतून पार जाण्याकरिता ही सोय आहे. तोय म्हणजे नाव, तरणी. तोय म्हणजे तो तरणी. तरी जाणाने ना सकळा हा कर्मयोग किर प्रांजळा. जेही नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तरुण नेणारी तोय म्हणजे नाव यांना मिळते. म्हणजे ही नाव आहे पहा कर्मयोगाची. पण नाव आहे, विमान नाही. बुद्धियोग, ज्ञानयोग विमान मार्ग आहे, ही नाव आहे. फरक सांगतायत भगवान. तैसे सारा सार पाहिजे तरी सोपाहाची देखिजे. येणे संन्यास फळला हिजे अनायासे. याच्यामध्ये तुम्हाला हातपाय हलवावे लागत नाही. जपामध्ये तोंड हलवावं लागतं, भजनामध्ये गायन ओरडावं करावं लागतं, मंत्र जपामध्ये हालचाल आहे, इंद्रिय पाहिजेत. हा अभ्यास देखील इंद्रियामधून पण इंद्रियातीत करणार आहे. कर्मयोग इंद्रियामधला अभ्यास आहे. पहा, म्हणून तुमचे कशा ॲक्शन्स होतात. तुम्हाला रामदेव बाबा टाईप प्राणायाम सांगितला का, आसनं सांगितले का. पण एक आहे मात्र, ज्यांना साधना करायची नाही त्यांना मात्र रामदेव बाबा टाईप आसनं जरुरी आहेत. ॲटमोस्ट साधना झाली तर काही गरज नाही. पण साधना जर होत नसेल, करणं सगळं कृत्रिम जरुरी आहे, कृत्रिम जरुरी आहे. पायानं चालता येत नसेल तर रिक्षात बसलंच पाहिजे. पायानंही चालायचं नाही आणि रिक्षातही बसायचं नाही, मरा तिथेच. पण हा कर्मयोग कसा आहे, ॲटोमॅटिक होणार आहे. इंद्रियामधून प्रगट कर्म होतात. म्हणून तुम्ही पाहिलं ना, ज्यावेळेस तुमची कुंडलिनी जागृत झाली गुरुकृपेने, त्यावेळेस ॲटोमॅटिक आत्ताही तुमच्या क्रिया होतात. तुम्ही आत्ताही बसले तर तुमच्या क्रिया होतात, तुम्ही केव्हाही बसले तर तुमच्या क्रिया होतात. एक प्रकारच्या फिट्स निर्माण होतात, ॲटोमॅटिक तुम्हाला क्रिया होतात.
काही योगासनाच्या असतील, काही प्राणायामाच्या असतील, काही आसनांच्या असतील, काही दर्शनं असतील. ॲटोमॅटिक नाव ॲटोमॅटिक नेते, हे सगळं ॲटोमॅटिक आहे. पण भगवद्गीतेत प्रत्येक गोष्ट ॲटोमॅटिक आहे. कसं? झोप मोडली न पाहिजे आणि मार्ग देखील गंतव्यस्थान लवकर आलं पाहिजे. तर कर्मयोग देखील सर्टिफाय झाला आहे. पण पुढे पहा, जाणते व नेणते या सगळ्यांना संसार सागर तरून जाण्यास निष्कंप करणारे कर्मयोगाचे, बुद्धियोगाचे सोपे अनायास साधन आहे. तैसे सारा सार पाहिजे, तरी सोपा हाची देखिजे, येणे संन्यास फळलाहिजे अनायासे. त्याच्यानंतरची ओवी म्हणून सायन्स सांगेल. नावेत बसून जाण्याप्रमाणे सारासार विचार करून पाहिले असता प्रापंचिकांना तर हा सोपा दिसतो. या निष्कंप करणाऱ्या कर्मयोगाने निष्कंप संन्यास योगाचे फळ कष्ट वाचून आपोआप प्राप्त होते. टिप्पा, पुढे टीप 17. हट अष्टांगयोगी अभाव योगात करणे आहे व हा योग आपोआप कर्मात गतीत कोण फिरवतो व कर्मगती अनायास कोण थांबवितो हा विचार करता जितेंद्रियाच्या बुद्धियोगाच्या चैतन्य धर्माशी संबंध होताच जी स्थिरता असतो तो संन्यास योग आहे. पुढचे पान पहा, मागील पानावरून ओवी टीप. आणि पात्र प्रापंचिकाच्या बुद्धिशक्तीचा चैतन्य धर्माशी संबंध तर होतोच, पण निष्पंद निष्कर्म होईपर्यंत कर्मसूत्रे बुद्धीच्या स्वाधीन असतात. असा कर्मयोग आहे. आता याची लागी सांगेन तुझ संन्यास याचे चिन्ह, मग सहजे अभिन्न जानसी तू. आता सांगतो या दोन्ही तिन्ही ओव्यांचा. भगवान सांगतायत अर्जुना, संन्यास योग असा योग आहे, हे खरं आहे की ज्याच्यात कर्मत्याग आहे. संन्यास माहिती आहे नंबर 1 काय? ग्रस्ताश्रम, पुढे नाही, अगोदर ब्रह्मचर्य आश्रम, नंतर ग्रस्ताश्रम, नंतर वानप्रस्थाश्रम. म्हणजे वयाचे 20 वर्षापर्यंत ते 25 वर्षापर्यंत बाल ब्रह्मचारी राहायचं. नंतर ग्रस्ती धर्म 50 वयापर्यंत, 25च वर्ष, 50चं वय ओलांडलं की वनामध्ये जायचं. त्या काळात अशी प्रथा होती. आणि शेवटी संन्यासाश्रम, सारखं समाधी ध्यानामध्ये बसणं, त्याला कर्मत्याग लक्षण म्हटलं. आत्ताचे संन्यासी एका जागी बसून असतात का? संन्यासाश्रम घेतल्यानंतर त्यांनी कुठे प्रचार केलाय? सगळ्या संन्याशांनी असं झालेलं नाही. भगवान शंकराचार्य सारखे, बुद्धांसारखे, महावीरांसारखे एखाद्याचं झालंय असं ठराविक लोकांचं त्यांना प्रभूंनी कार्य दिलंय. पण पूर्ण साधना झाल्यानंतर प्रचार केलेला आहे. कर्माचा संन्यास. आता कर्म म्हणजे काय हे आपण पाहिले. कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकार संभवे. कर्म म्हणजे ज्या गतिशक्तीनं जड चेतन आणि सूक्ष्म विश्व निर्माण झालं. आपण पाहिलेली आहे ओवी म्हणून आता घेणार नाही. मी फक्त तेवढंच उल्लेख करतोय. सगळं सांगत बसेल तर पुन्हा कर्म थिअरी एवढी नाही सांगायला वेळ. आता आपल्या परभणीलाही करायचं आहे, आळंदीला काल केलं.
सगळे म्हणाले कॅसेट ऐकतोय पण लक्षात येत नाही. मग असं ठरलं पुन्हा पहिल्यापासून लावा. इनामिना डिका डायडमनिका नागा 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 पहिली कॅसेट लावली. सगळ्यांनी ऐकायची, नोट्स घ्यायची, पुन्हा मनन करायचं. मग त्याच्यावर प्रश्न उत्तरं झाली. मग ज्याने ते लिहून घेतलं त्याला पूर्ण बदवायला लावलं माझं भाषण. पहिली कॅसेट ज्ञानेश्वर अध्याय पहिली. त्यानंतर मीच प्रश्न विचारले. आता मला असे प्रश्न विचारा, सगळ्यांकडनं उत्तर घेतले. आता समजलं म्हणले आम्हाला. म्हणलं आता पुन्हा ऐका, पुन्हा ऐका. एक कॅसेट 3 वेळेस ऐका, हरकत नाही. पहिल्यांदा नोट्स घेण्याकरता, नंतर किती समजलं पाहून सगळं घरी अभ्यास केला, पुन्हा ऐकायचं, पुन्हा पाहायचं, पुन्हा काही राहिलं पुन्हा ऐकायचं. एखाद्या वेळेस 3 वेळेस जरी ऐकलं हरकत नाही, पण ठसलं पाहिजे, नाही बोलता आलं पाहिजे. समजलं असं नाही, बोलता आलं पाहिजे. आणि मी जितक्या शब्दात मांडलंय तितक्याच शब्दात आलं पाहिजे, तितक्याच शब्दात. थोडे काही त्याच्यात नाही. तुम्ही 10 मिनिटं जर टिकले तर समजायचं बाकी सगळे विसरले. मी 1 तास बोललो असेल, तुम्हाला 1 तासच आलं पाहिजे, पुढे सरकायचंच नाही म्हटलं. त्याशिवाय तयारीच होणार नाही. मक्क चेहरे करून बसलेले असतात. आणि आम्हाला समजलं म्हणतं, काही समजलेलं नसतं. समजलं असतं तर अशी अवस्थाच झाली नसती सध्या. विचार आचार आपले पाहिल्यानंतर आनंदी आनंदाकडे, इकडे तिकडे चोहीकडे, कुठेही काही ठसलेलं नाही, हे स्पष्ट आहे. म्हणून आता तो प्रयोग आता आपण इथेही शुक्रवारी सुरू करणार आहोत. पुन्हा पहिली कॅसेट वाजेल. सगळ्यांनी आणायचं मात्र लिहून घ्यायला, नोट्स आणायच्या. तोडकं फोडकं काही लिहा, पण लिहा, सांगावं लागणार आहे. आणि मग प्रश्नोत्तर होती, पुन्हा लावायची, पुन्हा लावायची. त्याच्याशिवाय पुढे सरकवायचंच नाही तुम्हाला. म्हणजे पहा बरं कशी तयारी होईल. मग आम्हाला काय कुठं प्रवचन करायचं, तुम्ही सांगतात म्हणून समोर येऊन बसतो. उगाच भूतासारखं तुम्ही एकटेच बोलताल म्हणून आम्ही येतो, असं होता कामा नये. तुम्ही काय दगडाला आणि खुर्च्याला बोलणार आहेत का, म्हणून यावं लागतं. बोला बोला बोला, असं नाही चालणार. तुम अच्छा गाओ बे, हम घर में सोते. म्हणून संन्यास काय वाक्य? कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकार संभवे. विश्वाकाराला आलं आपल्यामध्ये, म्हणजे ज्या शक्तीने जड ब्रह्मांड, सूक्ष्म ब्रह्मांड आणि चेतन ब्रह्मांड निर्माण केलं, चेतनेचे महास्वामी ब्रह्मा विष्णू महेश निर्माण केले, ती शक्ती आपल्यामध्ये गतिवंत प्राणरूपाने आहे. मी म्हटलं होतं मागे, आता सगळंच पटपट सांगायलो. आणि ही प्राणशक्ती म्हणजेच कर्म आहे, जी हालचाल करवते, इंद्रियामधून सगळी हालचाल करवते, तिला कर्म म्हटलंय ज्ञानेश्वराने. स्वभावतः ज्यांनी विश्व ब्रह्मांड निर्माण केलंय तिला प्राणशक्ती, महाप्राणशक्ती म्हणा. आणि ही प्राणशक्ती गतिवंत जी आहे ती स्थितिवंत झाली की कर्माचा संन्यास झाला. कर्म कुठपर्यंत? प्राणशक्तीची हालचाल आहे तोपर्यंत. ही वर जाते खाली येते म्हणजे कर्म झालं. प्रत्येक इंद्रियामधून ही गतिवंत होते, त्यावेळेस ते इंद्रिय डोळ्यामधून गतिवंत झाले तर पाहण्याची क्रिया घडते, हातामधून झाले तर काम करण्याची क्रिया घडते, पायामध्ये गतिवंत ही प्राणशक्ती झाली चालण्याची क्रिया घडते, जिभेमध्ये तर टरटर बोलण्याची क्रिया घडते. प्राणशक्ती याला कर्म म्हटलंय. सूक्ष्म म्हणजे हे कर्म आहे. कर्म म्हणजे काम असा अर्थ घेऊ नका. ज्याच्यामुळे कृती उत्पन्न होते ते सूक्ष्म तत्व म्हणजे प्राण, ते म्हणजे कर्म. आता हे कर्माचा संन्यास झाला पाहिजे.
संन्यास. संन्यासाचा अर्थ एक ओवी येईल कधीतरी. निपटोणी सांडीजे कर्मास, या नावे बोलीजे संन्यास. संन्यास कशाला म्हणतात मौलीने व्याख्या केली. निपटोणी सांडीजे कर्मास, कर्म करायचं आणि कर्म संपवायचं. ज्या ठिकाणी कर्म केल्यानंतर संपतं, तुम्ही संपून टाकता, समाप्त करता ती लहर, त्याला संन्यास म्हणतात. प्राण गतिवंत झाला कर्म, प्राण स्थिर झाला संन्यास. प्राणाचं थांबणं समाधी बोध अवस्था संन्यास. कपडे घातले म्हणजे संन्यास चूक. ब्रह्मचारी राहिला म्हणून संन्यास चूक. एखाद्या महाराजांनी दीक्षा दिली म्हणून तुम्ही संन्यासी चूक. धर्मामध्ये असं कधीच नव्हतं. कर्मलहर किंवा प्राणलहर संपणं याला संन्यास म्हटलंय. थांबणं, प्राणशक्ती थांबणं, स्थिरावणं, नॉन व्हायब्रेशन स्थिती म्हणजे संन्यास. सम्यक न्यासः संन्यासः. कर्माचा न्यास होणे, सम्यक न्यासः संन्यासः. म्हणून जैनांमध्ये सम्यक ज्ञान म्हटलंय. कर्माचा न्यास झाल्याशिवाय ज्ञान कसं प्रगटेल आत्मा. म्हणून कर्म संपलं पाहिजे. म्हणजे कर्म करायचं आहे, कर्म त्याग नाही. कर्म करून संन्यासी अवस्था लक्षात घ्या. कर्मत्याग म्हणजे पूर्वी कसं होतं, जंगलात गेले आणि साधनेला बसले की प्राण ॲटोमॅटिकच समजा त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये जर गेला, 12 वर्ष महावीर असेच राहिले असतील, किंवा जरी थोडंफार खाल्लं पिल्लं किंवा चालले, स्थिर प्राण राहिला असेल संन्यासी. प्राण थांबला संन्यासी. प्राण गतिवंत झाला कर्मयोगी. म्हणून साधू झालाय म्हणजे त्याचा प्राण थांबलाय खोट आहे. सध्याच्या अवस्थेमध्ये हे संन्यास जे घेतात ही कालबाह्य आहे म्हणून मी म्हटलंय. ही स्थिती सध्या कालबाह्य आहे. असा संन्यास आता न ज्ञानेश्वरांना मान्य आहे, न भगवद्गीतेला मान्य आहे, न गोपाल कृष्णाला मान्य आहे. पुढे येईल सगळं रेफरन्सेस. आधी आले, अजूनही काही येईल. हा संन्यास ज्ञानेश्वरांनी सर्टिफाय केलेला नाही आणि गोपाल कृष्णांनी सर्टिफाय केलेला नाही. कसा राहिलाय या जगात माहिती नाही. अमेंडमेंट आहे, भगवद्गीता अमेंडमेंट आहे. हा संन्यास मान्य नाही. का मान्य नाही, पुन्हा संन्यास हा विचार येईल त्यावेळेस सांगेल, किंवा मध्येच काही आलं तर सांगेल. हळूहळू सगळं सांगितलं पाहिजे, एकदम सगळं नाही. तैसे सारा सार पाहिजे, तरी सोपा हाच देखिजे, येणे संन्यास फळलाहिजे अनायासे. लक्षात घ्या, फळ मिळेल संन्यासाचं. ज्यावेळेस फळ मिळतं त्यावेळेस कर्म झालेलं असतं, हे लक्षात घ्या. कर्म त्याग म्हटलेलं नाहीये, कर्म फळ मिळेल पण ते संन्यासाचं मिळेल. कर्म करायचंय, फळही मिळेल, कर्मयोगामध्ये फळ मिळेल, पण अवस्था संन्यासासारखी असेल. लक्षात घ्या. जनकोदयः, भगवान गोपाल कृष्णाने नाव कोणाचं घेतलं असेल संसारामध्ये तर राजा महाराजा जनकाचं घेतलेलं आहे.
भगवद्गीतेने बोट उचललंय फक्त भगवान गोपाल कृष्ण आणि जनकासारखं.